नमस्कार. मी डॉक्टर विजय सुनील खडसे, लिलायसूप प्राण्यांचा दवाखाना व निदान केंद्र जळगाव येथे पशुवैद्यकीय तज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज 6 जुलै म्हणजेच जागतिक झुनोसिस दिन. त्यानिमित्त आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. झुनोसिस म्हणजे काय? प्राण्यांकडून माणसांकडे पसरणारे आजार. उदाहरणार्थ रेबीज, ट्युबरक्युलोसिस, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, लेप्टोस्पायरस आणि रिंगवर्म सारखे संसर्गजन्य आजार. हे आजार संक्रमित प्राण्यांच्या चावण्याने, ओरखडण्याने, त्यांची लाळ, मलमूत्राच्या थेट संपर्कात आल्याने पसरू शकतात. पण लक्षात ठेवा, याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांपासून दूर राहावे. योग्य काळजी घेतली तर आपण आणि आपले पाळीव प्राणी दोघेही सुरक्षित राहू शकतात. त्यासाठी काय करावे? तर आपल्या पाळीव प्राण्यांचे नियमित आणि वेळेवर लसीकरण म्हणजेच व्हॅक्सिनेशन करा, स्वच्छता पाळा आणि प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा. प्राण्यांच्या आरोग्याकडे आणि आरोग्यातील बदलांकडे दुर्लक्ष करू नका. तसेच प्राण्यांच्या संपर्कात आल्यानंतर जर तुम्हाला ताप, अंगदुखी, खाज, त्वचेवर पुरळ किंवा अशक्तपणा जाणवला तर अथर्व पॅथॉलॉजी मध्ये जाऊन वेळेवर रक्ताची योग्य ती वैद्यकीय तपासणी करून घ्या. कारण प्राण्यांचे आणि माणसांचे आरोग्य एकमेकांशी जोडलेले असते. जागरूक रहा, सुरक्षित रहा. ही मोहीम अथर्व पॅथॉलॉजी आणि लिलायसूप प्राण्यांचा दवाखाना व निदान केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. धन्यवाद.